कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर चहा घ्या, मी नाश्ता घेऊन येते पटकन। सर काय झालं, लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्ही ठीक आहात ना? आय एम फाइन, नक्की? हो मी ठीक आहे। मॉम कुठे आहे? आत आहेत त्या। कशी आहे ती, ठीक आहे ना? हो, काल रात्री खूप त्रास झाला ना त्यांना। त्या अशा वागतील असं वाटलंच नव्हतं सर। अशा वागतील म्हणजे? अगं तिला स्वप्न पडलं होतं, ती घाबरली होती, तिला काळजी वाटत होती, तुझी माझी आपली। हो सर, मला तसं म्हणायचं नव्हतं। काय म्हणायचं तुला एक्झॅक्टली? की मॉमने मुद्दामून केलंय असं? नाही सर, असं नाही, पण मला एनिवे सर तू कितीही प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाहीये, कारण मला माझा नीरज परत मिळालाय। आपले प्रॉब्लेम्स ना आपल्यालाच फेस करावे लागतात आणि हिमतीने त्यातून मार्ग काढावा लागतो, स्वतःलाच। फायनली जमलो। अजून जमलेली नाही आहे ती। शेवटी ना माका सगळे जण परकाच ठरवतात, एक दिवस असा नाही जात की परक्याची जाणीव नाही करून देत हे लोक। काय हो माका सांगा, मी काय इतकी वाईट आहे काय? माझी ना या घरात कुठं किंमतच नाही। काय झालं लाली? काय झालं काय? दादाकडे पैसे मागितलंय, मग काय चिडलो माझ्यावर? अगं लाली, काहीतरी कारण असेलच ना त्यांचं, आणि तूच काहीतरी चुकीचा अर्थ काढला असेल त्यांच्या बोलण्याचा। तुमका काय म्हणूचा? हा म्हणजे मी भांडण उकरून काढताय? सांगा माका या काय या पैसे कशात पसरून ठेवलास? हा नाही, पैसे जास्त झाले काय? जास्त नाही ग, उलट कमी झालेत, म्हणजे हातात कमी राहिलेत। आता पुढचं कसं करायचं ह्याचा प्रश्न पडलाय मला। चिपळूणात गेला होतास ना? नाही म्हणजे तिथे कामासाठीच गेला होतास ना? ए लाली, कामासाठीच गेलो होतो, पण काम झालं नाही। आपल्याला ते काम हातात घेण्यासाठी जरा जास्त पैशाची गरज आहे। म्हणजे कमीत कमी 5 लाखांची गरज आहे। म्हणजे आधी पैसे तिथे गुंतवावे लागतील ना। हा काय? मग दादाशी बोलू काय? नाही म्हणजे नवीन कामासाठी दादा पैसे दे। नाही म्हणजे माझो भाऊ इतको पण वाईट नाही हा। तेच नकोय मला लाली। म्हणजे मला त्यांची मदत नाही घ्यायची लाली। इथेच आपण आश्रितासारखं राहतोय, ते काय कमी आहे? मी साधं एक घर नाही बांधू शकलो तुमच्यासाठी।
झाली तुझ्यासाठी श्रीनूसाठी एक ना हक्काचं घर बांधायचं ग मला. होईल काहीतरी, लवकरच करीन. लवकरच आपण आपल्या हक्काच्या घरात जाऊ. आपल्या घराच्या दरवाज्यावर ना अशी एक पाटी असेल, कांता निवास, लाली कांता निवास. त्या घरात ना तुला कोणी चिडवणार नाही आणि तू त्या घरात परकी आहेस असं कोणी बोलणार पण नाही. मग बघ, त्या घरात फक्त तुझा हक्क चालेल. कोण आहे रे तिकडे? असे 10 नोकर तुझ्या सेवेसाठी हजर असतील आणि फक्त तूच ऑर्डर देशील त्यांना. बघ, होय, नक्की होईल बघा. मी सांगतोय तुमका, माझा ना विश्वास आहे तुमच्यावर. हे बघा, मला ह्या डील बाबत कोणतीही चूक चालणार नाही. मी जे सांगितले अगदी तसंच होणार. आणि कोणी माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर मी एकेकाला बघून घेईन. ओके? मॉम, मी प्रॅक्टिसला चाललो, येतो मी. निशी, सर बाय. मी पण येते. प्रॅक्टिसला हो, मला सुद्धा प्रॅक्टिस करायची. का? सर, म्हणजे आपलं ठरलं होतं ना. आपलं ठरलं होतं की दादांचं मन दुखवायचं नाही, पण आज यायचंय सर मला प्रॅक्टिसला. अगं निशी बेटा, पण तुझ्या वडिलांचं मन मोडून कसं चालेल? कसं वाटेल ते? मी इथे तुमचं मन जिंकायला आले. तुमची हीच इच्छा ना की मी माझं स्वप्न पूर्ण करावं. मग मी तुमची इच्छा अशी मोडू शकत नाही. म्हणून माझ्याकडे एक मार्ग आहे यावर. यामुळे दादांचं मन पण दुखावलं जाणार नाही आणि मी तुमची इच्छा पण पूर्ण करू शकते. म्हणजे मी याच कपड्यात येते ना. फक्त प्रॅक्टिसच करायची. यामुळे माझी प्रॅक्टिस सुरू राहील. पण तू ह्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहेस? सर, अगदीच कम्फर्टेबल आहे. तुम्हाला माहितीये, या ड्रेसमध्ये ना मी घरातली कामं अगदी पटापट आणि नीट करू शकते. अगं निशी, घरातले कपडे वेगळे आणि बॅडमिंटन प्रॅक्टिसचे कपडे वेगळे. हो, पण मी तुमचं मन नाही ना दुखावू शकत. मॉम, आय थिंक शी इज राईट. एका बाजूला तू तिच्या आनंदाचा विचार करते आणि दुसऱ्या बाजूला तुझं मन मोडू नये म्हणून तिची सोल्युशन काढते. तुमच्या दोघांचं रिलेशनशिप बघून मला खूप आनंद होतोय. सर, आणि तुमच्या आईला पण आनंद झाला असेल, हो ना? हो हो, होणारच ना. मी आलेच. ही प्रूव्ह करू बघतेय की त्या रघुनाथ खोतांची मुलगी आहे, पण मी तुला आणि तुझ्या बापाला पुरून उरेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.